नमस्कार, स्वागत है आपका इंडिया न्यूज 28 में। ये बात करते हैं महाराष्ट्र की कुछ खास खबरों की। चला जाणून घेऊया क्रांतीवीर फकीरा साठे यांचा जयंतीनिमित्त त्यांचा बाबत। सांगली जिल्हा वाळवा तालुक्यातील एक छोटेसे परंतु साता समुद्र पलीकडे जाऊन आपल्या गावासोबत नावाचाही डंका शाहिदे रत्न अण्णाभाऊ साठे यांनी गाजवले। तसेच त्यांचे आजोबा यांना फकीरा मामा असे साहित्यरत्न यांनी आपल्या लोकप्रिय कादंबरी फकीरामध्ये त्यांना आजरा अमर करून टाकले। असे क्रांतिकारक फकीरा यांची दिनांक 1 मार्च 2026 रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त आपण स्मरण करतो। त्या धगधगत्या स्वाभिमानाचे, त्या बंडखोर वृत्तीचे आणि अन्यायाविरुद्ध उभ्या राहिलेल्या संघर्षाचे प्रतीक असलेल्या फकीराचे अण्णाभाऊ साठे यांच्या अजरामर फकीरा कादंबरीतील हा नायक केवळ साहित्यिक पात्र नाही, तर तो समाजक्रांतीची ठिणगी आहे। फकीरा हा गरीब, शोषित आणि वंचित समाजाच्या हक्कांसाठी उभा राहणारा धाडसी युवक आहे। समाजातील जाती अन्याय, आर्थिक विषमता आणि सत्तेच्या दडपशाहीविरुद्ध त्याने निर्भीडपणे आवाज उठवला। त्याने घेतलेला सर्वात मोठा क्रांतिकारक निर्णय म्हणजे अन्याय सहन न करण्याचा। जेव्हा सत्ताधाऱ्यांकडून गरिबांवर अत्याचार होत होते, त्यांच्या अन्नावर, श्रमावर आणि स्वाभिमानावर गदा येत होती, तेव्हा फकीराने बंड पुकारले। त्याने लोकांना एकत्र केले, भीतीच्या सावटाखाली जगणाऱ्या समाजाला धैर्य दिले आणि स्वाभिमानाने जगण्याचा संदेश दिला। फकीरा म्हणतो, अन्यायाविरुद्ध लढा देणे हेच खरे जीवन। त्याचा संघर्ष हा केवळ वैयक्तिक नव्हता, तो संपूर्ण समाजाच्या हक्कांसाठी होता। त्याने आपल्या कृतीतून दाखवून दिले की अन्यायाविरुद्ध उभे राहण्यासाठी मोठी सत्ता नव्हे, तर मोठे धैर्य लागते। असे महावीर क्रांतिकारक शूरवीर फकीरा यांनी खाऊन दिले। अशा शूरवीरांची जयंतीनिमित्त आपण त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊया। समाजात समानता, बंधुता आणि न्याय या मूल्यांसाठी ठामपणे उभे राहण्याचा संकल्प करूया। कारण फकीरा ही फक्त कथा नाही, तो आहे विचार, तो आहे जाज्वल्य स्वाभिमान आणि तो आहे प्रत्येक अन्यायाविरुद्ध उठणाऱ्या आवाजाची ताकद। इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट। आपल्याला माहितच आहे की अण्णाभाऊ साठे ही कादंबरी लेखक आणि लोकशाहीर म्हणून यांनी त्यांच्याच एका कादंबरीमध्ये फकीरा नावाची त्यांनी जी कादंबरी लिहिलेली होती, त्याबाबत आपण थोडंसं जाणून घेऊया आज त्यांच्या जयंतीनिमित्त। तर आज फकीरा यांची जयंती आहे, याबाबत आपण त्यांच्या बाबतीत काय सांगतो? सर्वांना राष्ट्रवीर, क्रांतीवीर आणि या देशासाठी ब्रिटिशांच्या विरोधात या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सशस्त्र चळवळ उभा करून बंड निर्माण करणारे राष्ट्रवीर फकीरा साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं झोपलेल्या मातंग समाजाला जागं करावं या उद्देशानं मी आज बोलतोय। फकीरा साठेंचं कार्य साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जी त्यांच्या फकीरा कादंबरीमध्ये मांडलेलं आहे, त्याही पेक्षा पलीकडे जाऊन जे त्यांचं इतिहास आहे, तो इतिहास समाजाच्या पर्यंत येणं फार गरजेचं आहे। आज आपण बघितलं असाल की आपण ज्या ठिकाणी उभा आहे, इथं उभा आहे, त्या ठिकाणी इथं ह्या महापुरुषाचा फोटो आहे आणि तिथं पाठीमागे त्यांची समाधी आहे। माणसाला माणुसकी देणारा माणूस, माणसाच्या मनामध्ये आत्मभान निर्माण करणारा माणूस आणि माणसासाठी जगणारा आणि माणसांच्यासाठी मरणारा जर कोण माणूस असेल तर ते हे महानायक फकीरा रानोजी साठे आहेत। आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांचे वंशज माझ्याबरोबर आहेत। मी महाराष्ट्रामध्ये काम करत असताना मी फकीरा पॅन्थर सेना ही माझ्या संघटनेला नाव दिलं। त्याच्या पाठीमागची भूमिकाच ही आहे की काही माणसं फकीर झाले, काही माणसांनी घरदार सोडून काही माणसं फकीर झाले, पण घरादारा सोडून पोटापाण्यासाठी जी माणसं वनवन फिरत होती त्या माणसाला अन्न पाणी देऊन ज्या माणसानं घरात आणलं तो माणूस हा फकीरा झाला। या फकीराचा इतिहास, या फकीराचं जे कार्य आहे ते लोक विसरत चाललेत। या गोष्टीची मला आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं खंत वाटते। आज कोल्हापूरमध्ये एक साहित्य संमेलन सुरू होतं, त्या साहित्य संमेलनामध्ये आपण सर्वजण होतो। त्या जयंतीमध्ये संमेलनामध्ये आज जयंतीच्या निमित्तानं त्यांना आम्ही अभिवादन केलं। खरं तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना शिवशाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठेंचा वैचारिक वारसा सांगणारा हा महाराष्ट्र, मात्र आज ज्या अण्णाभाऊ साठेंना लहानपणी
बाळ जन्मलेल्या बाळाला घुटी चालण्याचा एक प्रकार होता. ती घुटी इंग्रजांच्या जी गोदाम होतं त्या गोदामाची लूट करून त्या लुटीची घुटी अण्णाभाऊंना ज्यांनी पाजायला दिली ते हे महानायक फकीरासाठी. आज अण्णाभाऊंना सामाजिक न्याय मिळताना तोही कमी मिळतोय. आज ज्या ज्या महापुरुषांना बाबासाहेब आंबेडकरांची या देशभरामध्ये सर्वत्र स्मारक आहेत ती झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारक आहेत ती झाली पाहिजेत. महात्मा फुलेंची स्मारक आहेत ती झाली पाहिजेत. राजर्षी शाहूंची स्मारक आहेत तीही झाली पाहिजेत. अण्णाभाऊंचं पण स्मारक झालं पाहिजे आणि त्याच पद्धतीनं या महानायक राष्ट्रवीर असणाऱ्या फकीरासाठींचं सुद्धा स्मारक झालं पाहिजे. आज या मतदारसंघामध्ये गेली अनेक वर्ष या ठिकाणी प्रस्थापित राजकारण्यांनी इथं राज्य केलेलं आहे. परंतु आज आपण बघत असला तर एखादी साधा फरशीचा तुकडा सुद्धा या समाधीच्या आजूबाजूला बसलेला नाही. गेल्या जयंतीच्या वेळेला मी इथं या विभागाच्या आमदारांना मी आणि सौरभदादांना आम्ही त्यांच्या कानावर घातलं की या ठिकाणी सत्यजित देशमुखांनी इथलं या परिसरामधलं सुशोभीकरण करण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी आराखडा बनवायचं काम हातात घेतलेलं आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं. या विभागाचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत दादा पाटील यांच्या मी कानावर घातलं की या ठिकाणी आपण थोडंसं योग्य अशा पद्धतीनं त्यांच्या कार्याला साजेस असं इथं छोटंसं स्मारक झालं पाहिजे. त्या पद्धतीनं आपण इथं काम केलं पाहिजे अशा मी त्यावेळेला भूमिका घेतली. हे आमच्या पद्धतीनं हा लढा चालू आहे. परंतु फकीरासाठी हा नंगी तलवार जी घोड्यावर या व्यवस्थेला कापणारी कापत चालवणारी जी त्यांचे हात होते जो घोडा होता जी त्यांची तलवार होती ती तलवार इंग्रजांच्याकडं बहाल करताना त्यांच्या हातात स्वाधीन करताना त्यांनी त्यावेळेचं एक वाक्य आहे. हे राजा म्हणले इंग्रजांना त्यांनी सांगितलं म्हणले हे साहेबा ही तलवार आहे ही माझी तलवार ही माझी नाही तर छत्रपतीच्या काळामध्ये ही शूरवीर आणि आमच्या पराक्रमामुळे छत्रपती शिवरायांनी आम्हाला दिलेली तलवार आहे आज मी तुझ्याकडे देतो. का तर त्यावेळेला आमची माणसं ओलीस ठेवलेली होती आणि शरण येण्यासाठी. लक्षात आलं. तर या सगळ्या प्रकारामध्ये आजही तोच प्रकार चालू आहे. समाज मन दाबण्याचा प्रकार जो चालू आहे. आज या सगळ्या महापुरुषांचे जे वारसदार आहेत ते कसे राहतात आणि फकीरासाठींचे वारसदार कसे राहतात अण्णाभाऊ साठेंचे वारसदार कसे राहतात याची जर तुलना केली तर याच्यामध्ये प्रचंड अशा पद्धतीची तफावत आहे. हीच माझ्या मते सामाजिक न्यायामध्ये दरी पडलेली आहे. ती भविष्यामध्ये सामाजिक न्याय मंत्री आणि या सगळ्यांनी या सिस्टीममध्ये ही करायला पाहिजे. मी खरं तर या निमित्तानं सांगेन की या विधानसभा मतदारसंघाचे आमदार साहेब आहेत त्यांना माझी विनंती आहे की आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनामध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये अशा पद्धतीचं महान कार्य केलेल्या फकीराचं 29 देशामध्ये चरित्र वाचलं जातं. जरी ते अण्णाभाऊंनी लिहिलं असलं तर त्याच्यातला नायक जो आहे ते फकीरासाठी आहेत. ते काही काल्पनिक चित्र नव्हे ते जिवंत इतिहासातलं इतिहास घडवणारं एक शूरवीर पराक्रमी अशा पद्धतीचं योद्ध्याचं ते चरित्र आहे. आणि त्याच्यामुळं या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्तृत्वाला साजेस अशा पद्धतीचं स्मारक उभारलं पाहिजे ही माझी पहिली फकीरा पॅंथर सेनेच्या वतीनं मागणी आहे. आणि माझी दुसरी मागणी अशी आहे की फकीरा साठेंचा जो इतिहास आहे हा पाठ्यपुस्तकामध्ये मुलांना शिकवला गेला पाहिजे तर आमच्या पुढच्या पिढीला त्यांनी काय केलं हा इतिहास समजणार आहे. तर बघा आज शूरवीर फकीरा यांच्या बाबतीत जे काही फकीरा पॅंथर सेनेचे अध्यक्ष संदीप तात्या ठोंबरे यांचे म्हणणे आहे ते आपण जाणूनच घेतले. त्याचबरोबर त्यांचे वंशजही आपल्यासोबत सौरभदादा साठे थोडं त्यांच्याकडनंही आपण जाणून घेऊया. ते नमस्कार. प्रथम सर्वांना जय भीम, जय शिवराय, जय अण्णाभाऊ, जय फकीरा. आज आपण वाटेगावच्या क्रांतीभूमीमध्ये उपस्थित आहोत. आज 1 मार्च क्रांतीवीर फकीरांची जयंती. या जयंतीच्या निमित्तानं गेली 5 ते 6 वर्ष आम्ही विविध उपक्रम करत आलो आहे. आणि यावर्षी एक दुःखद घटना अशी घडली की माझ्या आजी इंदुबाई विश्वास साठे यांचं 4 डिसेंबर रोजी निधन झालं. त्यामुळे यावर्षी आम्ही जयंती ही साध्या स्वरूपात करायचे ठरवलं. या जयंतीच्या अनुषंगानं तुम्हाला बघायला मिळत आहे की इथं जयंती समाधीची दुरवस्था असेल किंवा आम्ही आता जो लढा उभा केला आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा त्याचबरोबर
क्रांतीवीर फकीरांचं देखील भव्य दिव्य स्मारक व्हावं हे आम्ही खासदारांकडे पण मागणी केली, आमदारांकडे पण मागणी केली. येणाऱ्या काळामध्ये हे जे स्मारक असेल ते त्यांच्याकडून पूर्ण व्हावं ही मी अपेक्षा ठेवतो. त्याचबरोबर जेणेकरून ह्या आमच्या आज जिथे अण्णाभाऊ साठे घडले त्या इथे अभ्यासिकाही क्रांतीवीर फकीरांच्या नावाची अभ्यासिकाही व्हावी, जेणेकरून आजच्या काळामध्ये जी पिढी आहे ती शिक्षित पिढी आहे, त्यांना कुठेतरी वरच्या लेवलला जाऊन IAS IPS होता यावं या दृष्टिकोनातून या सरकारनं त्यांना अभ्यासिकाही देखील उपलब्ध करून द्यावी अशीही मी मागणी करतो, जेणेकरून आपला येणाऱ्या काळामध्ये भविष्य चांगल्या रूपाचा असो. आपला जो समाज आहे हा समाज एक मी चांगल्या दृष्टिकोनातून बघतोय की तो उंच गेला पाहिजे, मुलं शिकली पाहिजे. त्याचबरोबर ज्यांनी इंग्रजांच्या गोट्यात घुसून खजिना लुटून जी सुरती नाण्याची लूट केली त्या लुटीची गुटीही लोकशाहीर अण्णाभाऊंना दिली गेली आहे आणि त्यामुळं अण्णाभाऊ घडले. त्याच्या मागं खरं म्हणजे एक अदृश्य शक्ती म्हणजे क्रांतीवीर फकीराच. क्रांतीवीर फकीराचं आणि अण्णाभाऊंचं काय नातं होतं? तसं पाहायचं झालं तर क्रांतीवीर फकीरा हे अण्णाभाऊंचे आजोबा. त्या कादंबरीत त्यांचा मामा असा उल्लेख आहे, परंतु मी वंशज या नात्यानं मी सर्वांना सांगतो की मी इतिहास शोधायचा सुद्धा प्रयत्न करतोय. जसं की लहुजी वस्ताद साहेब असतील, क्रांतीवीर फकीरा असतील, यांच्याचबरोबर मातंग समाजामध्ये एल्यामांग असतील, यांचा इतिहास शोधायचंही मी काम करतो. त्या अनुषंगानं मला ही गोष्ट कळाली. त्यावेळी पूर्वी सासऱ्याला मामांजी असं हाक मारलं जायचं, मग त्यामुळे त्या कादंबरीत फकीरा क्रांतीवीर फकीरा त्यांना मामा हा शब्द वापरलेला आहे, पण ऍक्च्युली त्या दोघांचं नातं हे आजोबा नातवाचं नातं आहे. आणि तसं माझ्याकडे वंशावळ पण आहे. तसा काय तुम्हाला पुरावा पाहिजे असेल तर मी ते देऊ शकतो. तर बघा, आज आपले शूरवीर आणि या शूरवीरांचं आज आपण बघू शकता की या किती एक वर्षापासून हे त्यांची समाधी आहे आणि तिथं कुठलीही व्यवस्था नाही. आज या क्रांतिकारक तालुक्यातून अनेक आमदार आणि मंत्रीही होऊन गेलेत, तरी पण या शूरवीराच्या समाधीकडे अण्णाभाऊ साठे असू द्या किंवा फकीरा असू द्या यांच्या समाधीकडे त्यांना बघण्यास किंवा त्याच्या सुधारणा करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही असं दिसून येते. मी इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड.